नमस्कार, माझे नाव सृष्टी प्रकाश आहे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकते. सर्वप्रथम सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी तुमच्या समोर आईवरील कविता सादर करून दाखवणार आहे. आज म्हणलं स्वतःला जरा जाब विचारावा, आईसाठी आपण काय करतो याचा आढावा घ्यावा. आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी, असं कधी घडलंय? आपण जेवायच्या आधी आईचं ताट आपण कधी वाढलंय? बरं, तुम्ही घरी येताना विनाकारण आईसाठी काय आणता? बरं, तुम्ही सांगा, तुमच्या स्वतःच्या आईचा फेवरेट कलर कोणता? अरे देवा, आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली आहे? पाहिलं का, आई शेवटची कधी ऑनलाईन आली आहे? तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलावून आपण कधी देतो? तिने केलेला पसारा आपण कधी आवरतो? तरीही बाळाला कुणी बोललं की तिचं मन येतं भरून, आपण बोलताना मात्र विनाकारण शिव्या आईवरून. अहो, लक्षात ठेवून ती बाळासाठी सतत हात पसरते, कधी देवापुढे, कधी दैवापुढे, तर कधी नशिबापुढे. लक्षात ठेवून ती बाळासाठी सतत हात पसरते, फक्त स्वतःची मात्र दुपारची बेपीची गोळी विसरते. आईची आई होऊन बाळांना कधीतरी वागा ना, खडबडा हातात घेऊन एकदा बघा ना. कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही, झेप कमी पडते. आईने कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. उगाच कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हाणता? आईच्या पोटी जन्माला येता आणि देव कुठे असे म्हणता? आईला सदा मुलांचा ध्यास, त्यांच्याच प्रेमाची धुंदी. बाळांनी गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी. नको कुणाशी स्पर्धा देवा, नको कुणाचा हेवा. जग जिंकायचं असेल ना तर मित्रांनो आईच्या पायावर डोकं ठेवा. म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं, ठेच लागता माझ्या बाई, वेदना होते तिच्या हृदयी. 33 कोटी देवांमध्ये मला श्रेष्ठ माझी आई. धन्यवाद.